मालिकेमध्ये कृष्णाला सतत चॅलेंजेस फेस करावे लागत असतात. तर आत्ता टेलिकास्ट होतोय ज्यामध्ये शेताला आग लागली आहे, गोदामाला आग लागली आहे आणि कृष्णाची गाय आहे स्वाती, ती तिथे अडकली आहे. तर तिला सोडवण्यासाठीची धडपड आणि काही करून मी स्वातीला वाचवणार हा डिसिजन घेऊन ती आगीत जाते, म्हणजे मी कृष्णा आगीत जाते. आणि ते सगळं शूट करताना ॲक्च्युली खूप मजा आली आणि चॅलेंजेस खरंच चॅलेंज होतं, कारण खूप चिखल होता खाली आणि पाय अक्षरशः रुतत होते आणि चप्पल घालूच शकत नव्हतो आम्ही. तेव्हा मला काहीतरी बरंच काय काय लागलं सुद्धा, टीटीचं इंजेक्शनसुद्धा घेतलं आहे मी. पण आणि स्वाती म्हणजे एखादं जनावर असल्यावर त्यांच्या मूडप्रमाणे म्हणू शकतो आपण की त्यांच्या कलेने घ्यावं लागतं. सो तिला थोडंसं पॅम्पर करून तिच्या कलेने ती येते, ह्या दिशेने येते का त्या दिशेने येते, हे सगळं बघत आम्ही हा सिक्वेन्स कंप्लीट केला आहे आणि तिने खूप उत्तम साथ दिली स्वातीने. त्यामुळे हे आम्ही करू शकलो. नाहीतर आपल्याला सवय नसते गाई म्हशींना हँडल करण्याची, ट्रिक माहीत नसते, पण तिने पण तेवढीच साथ दिली. त्यामुळे मला ते सोपं झालं तिला घेऊन गोठ्याच्या बाहेर काढणं, आगीबरोबर शूट करणं. सो मला खात्री आहे की हा सिक्वेन्स तुम्हाला डेफिनेटली आवडेल. शेताला आग लागली आहे आणि ती भयंकर भडकली आहे. बट ऑब्वियस आहे, शेतकरी कन्या आपल्या शेताला आग लागल्यानंतर काय रिॲक्ट होऊ शकते. मग ती पुरावे वगैरे शोधते. त्यात तिला असं वाटतं की बाळजाबाईंनी हे केलेलं आहे, त्यामुळे त्यांना ती अटक करवते कृष्णा बाळजाबाईंना, ज्यांना देवी समान मानते आत्तापर्यंत. ती बाळजाबाईंना अटक करवते, म्हणजे कारण तिच्या शेतीवर भयंकर प्रेम आहे आणि असं कोणी त्याची नासाडी केलेली ती खपवून घेत नाही. आणि नंतर दुष्यंत मला येऊन सांगतो की माझ्या आईने नाही केलं आहे, तुझ्या काहीतरी गैरसमज होतो आहे. म्हटलं नाही, माझ्या शेतीचं एवढं नुकसान झालं आहे, तुम्ही मला सांगू नका. असा तो साधारण सिक्वेन्स आहे. आणि त्यानंतर ते बाहेर पडतं की हे सगळं जयकांतने केलं आहे. आणि बाळजाबाई मला सांगायला येतात माझ्या घरी की बघ, मी तुला सांगत होते मी नाही केलं आहे. मला हरकत नाही, तुला असं वाटतं ना मी केलं आहे तर मी माफी मागते. असा सगळा तो हेवी सिक्वेन्स, हेवी ड्रामा चालू आहे आमच्या सेटवर. पूजाताईबरोबर काम करताना ऑफकोर्स खूप मजा येते. तसे खूप कमी सीन झालेत आमच्या दोघींचे, पण जे झालेत ते एकदम कडक लिहून आले पण छान आणि झालेत पण शूट खूप छान. आणि तिची वाईबच कमाल आहे, जो करारीपणा आहे, म्हणजे खानदानी वाईब म्हणतो ना, ती आल्यावरच मला ती अशी वाईब मिळते की अरे बापरे, कोणीतरी आलं आहे, मोठं कोणीतरी आलं आहे. सो एकंदरीतच खूप मजा येते. सो येस, तुम्ही लवकरच असेच मोठे मोठे छान सिक्वेन्स याही पुढे मालिकेमध्ये बघाल. तर नक्की बघत राहा आमची मालिका हळद रुसली कुंकू हसलं. थँक्यू फॉर वॉचिंग.